महायुतीचे जागावाटप निश्चित होण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर केला. महत्वाचे म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांना कॉल करून अजित पवारांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचाली आणि जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आधीच विधानसभेची तयारी सुरू केली असून महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा होण्याआधी पहिला उमेदवारही जाहीर केला आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासाठी गेले होते. रामराजे नाईक निंबाळकर बोलत असतानाच अजित पवारांनी त्यांना कॉल केला. रामराजे नाईक निंबाळकरांनी मोबाईल माईक जवळ धरला आणि त्यानंतर दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली. रामराजे नाईक निंबाळकर यांना कॉल करून अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह देऊन आपण उमेदवार देणार आहोत. दीपक चव्हाण हे आपले उमेदवार आहेत, त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि दीपक चव्हाणांना सहकार्य करावे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दीपक चव्हाण हे सलग 3 वेळा निवडून आले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 30,000चे मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता.